Okay, so very good evening to all. नमस्कार. मी जितेश सोनवणे उद्योगवर्धिनीतर्फे आपल्या सर्वांचं या वेबिनारमध्ये स्वागत करतो. बेसिकली आयात निर्यात क्षेत्रातील संधी आणि कशा पद्धतीने आयात निर्यात क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारे रजिस्ट्रेशन, सध्या ग्लोबल काय ट्रेंड आहे या फील्डमध्ये, आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करायचा, कुठल्या प्रकारचे लायसन्सेसची रिक्वायरमेंट त्यासाठी आहे. त्याचबरोबर पेमेंट टर्म्स कशा असतात, लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन, याबद्दलच्या डिटेल्स जाणून घेण्यासाठी आपण सर्व आज या वेबिनारला जॉईन झालेले आहात. तर आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज या वेबिनारमध्ये आपल्यासोबत आपले मेंटर मिस्टर मुकुंद कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करतील. सरांचा 45 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट फील्डमध्ये. 18 वर्ष सरांनी एका एमएनसी मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या फर्मच्या माध्यमातून अक्रॉस द ग्लोब ते स्वतःही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करतायत आणि अनेक पार्टिसिपंट्सला त्यांनी उद्योगवर्धनेच्या माध्यमातूनही ट्रेन केलेलं आहे. सो आपल्या जास्त वेळ न घेता मी सरांचं स्वागत करतो या वेबिनारमध्ये. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करूया. ओव्हर टू यू सर. थँक्यू. Thank you, Jitesh. Am I audible to all? Yes, sir. Audible, sir. आणि हे स्क्रीन पण दिसतोय, मी पण दिसतोय. Yes, yes. ओके. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत परत एकदा. आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या संदर्भातल्या या वेबिनारमध्ये तुमच्या क्वेरीज पण आपण सॉल्व्ह करू. आत्ता तुमच्या समोर जी एक पीपीटी दिसते त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली शॉर्टमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण विषय एवढा मोठा असतो की तो शॉर्टमध्ये दिला तर ते अजून त्रासदायक प्रकार होतो. तरी सुद्धा मी एकदा स्पष्टपणाने प्रत्येक गोष्ट क्लिअर करतो. सगळ्यात सुरुवातीला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या संदर्भातलं कोण कोणाशी काय करणार आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि दुसरं ICC म्हणजे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स, या दोन जागतिक संस्था आहेत अंडर युनो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणून, जी सर्व जगांची मिळून एक संघटना आहे. आणि त्या संघटनेचे जगातले सगळे देश मेंबर असतात आणि त्या सभासदांच्या मेंबरशिपच्या याच्यातनं WTO ही युनोनी स्थापन केलेली दुसरी संस्था आहे. तिचं नाव आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला WTO म्हणतात. तर ही WTO नावाची जी संस्था असते ती संस्था पूर्ण जगातल्या देशांमध्ये वस्तूंचं आदान प्रदान अतिशय स्मूथ पद्धतीने व्हावं, त्याच्यामध्ये कुठे गोंधळ नको, गडबड नको किंवा ॲम्बिग्विटी राहून डिस्प्यूट पण नको, या उद्देशाने WTO काम करत असते. जगातले सगळे देश त्यांचे मेंबर आहेत आणि ह्या प्रोसेसमुळे जगातल्या सगळ्या मेंबर्स लोकांना त्या WTOचे रूल्स रेग्युलेशन्स पाळावे लागतात. दुसरी संस्था आहे ICC किंवा इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स. तर पूर्ण जगामध्ये ज्या वस्तूंचं आदान प्रदान होत असतं, किती वस्तू असतील वी कॅनॉट थिंक, आपण मोजू पण शकणार नाही की किती वस्तूंचं पूर्ण जगामध्ये आदान प्रदान होत असतं. मग ॲग्रिकल्चर गुड्स आले, त्याच्यामध्ये परत फ्रेश गुड्स आले, डिहायड्रेटेड गुड्स आले, प्रोसेस फूड्स आले, ॲनिमल प्रोडक्ट आले, डेअरी प्रोडक्ट आले, इंजिनिअरिंग प्रोडक्ट आले, प्लास्टिकचे प्रोडक्ट आले. तर या प्रत्येक वस्तूला आपण आपल्या देशामध्ये त्या वस्तूला एका विशिष्ट नावाने ओळखतो. त्याच नावाने ती वस्तू पूर्ण जगामध्ये ओळखली जाईल का? ते शक्य नाही. म्हणून मग इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने काय केलं, सगळ्या जगातल्या सगळ्या देशांना एकत्र आणलं आणि पूर्ण जगामध्ये जेवढा काही वस्तूंचं आदान प्रदान होत असतं त्या आदान प्रदान होणाऱ्या वस्तूंना एक विशिष्ट प्रकारचा युनिक कोड द्यायला सुरुवात केली. जसं आपल्याला आपल्या देशामध्ये आधार कोड मिळालेला, आधार नंबर मिळालेला आहे, त्या पद्धतीनं पूर्ण जगामध्ये ज्या वस्तूंचं आदान प्रदान होणार आहे, कुठलीही वस्तू असू दे, करोडो वस्तू आहेत, तर त्या सगळ्या वस्तूंना त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा कोड नंबर द्यायला सुरुवात केला आणि त्याला म्हटलं इंटरनॅशनल टॅरिफ कोड. उदाहरणार्थ कांदा ही वस्तू
पूर्ण जगामध्ये 07 या कोड नंबरने ओळखले जाते, 07031010. मग जपानमध्ये पण त्या कोड नंबरमुळे हा कांदा आहे असं ओळखलं जाईल, भारतामध्ये पण ओळखलं जाईल, जपानमध्ये पण ओळखलं जाईल, चायनामध्ये पण ओळखलं जाईल, कोरियामध्ये पण ओळखलं जाईल, अमेरिकेमध्ये पण ओळखलं जाईल. ह्या याच्यातनं त्यांनी पूर्ण प्रकारच्या त्या वस्तूंच्या कोड नंबर किंवा कोडिफिकेशन प्रमाणे त्या वस्तू जगामध्ये ओळखल्या जाण्यासाठी एक सुविधा निर्माण केली. त्याला म्हणतात इंटरनॅशनल टॅरिफ कोड. आणि हे टॅरिफ कोड या ICC तयार केले आणि या कोड नंबरचं पालन जगातल्या सगळ्या देशांना करावं लागतं. नाही तर आपण इथनं बाळू म्हणून काहीतरी पाठवायचं आणि तिकडे त्याला बाळूवा म्हणत असतील तर त्यांचा गोंधळ होईल. असं नको व्हायला. या उद्देशाने युनिफॉर्मिटी राहावी या उद्देशाने हे ICC इंटरनॅशनल टॅरिफ तयार केलं. दुसरं इंटरनॅशनल ICC काय केलं तर वस्तूंचं आदान प्रदान होत असताना डिलिव्हरीच्या टर्म्स फिक्स केल्या. डिलिव्हरीच्या टर्म्समध्ये एक्सवर्क्स डिलिव्हरी टर्म असू शकते, FOB असू शकते, C&F असू शकेल, CIF असू शकेल, DDU असू शकेल, DDP असू शकेल. तर या प्रत्येक डिलिव्हरी टर्मचा अर्थ काय, त्या डिलिव्हरी टर्म प्रमाणे इम्पोर्टरचं रिस्पॉन्सिबिलिटी, इम्पोर्टरला लागणारा पैसा, एक्सपोर्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याला इम्पोर्टरला त्या वस्तूचं मूल्यांकन करण्याची जी काही प्रोसेस आहे त्या जबाबदाऱ्या ठरवल्या गेल्या. त्यामुळे इंटरनॅशनल डिलिव्हरी टर्म किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला इन्कोटर्म असं म्हणतात. तर या इन्कोटर्मचा अर्थ पूर्ण जगांमध्ये मला जो कळलेला आहे भारतामध्ये बसून तोच जपानवाल्याला कळणार आहे, तोच चायनावाल्याला कळतो, तोच रशियावाल्याला कळतो आणि मग तिथे अँबिग्युटी निर्माण व्हायची शक्यता जवळपास नील असते. दुसरं, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सनी वस्तूंचं आदान प्रदानसाठी टॅरिफ तर बनवलं, पण वस्तूंच्या किमतींचं आदान प्रदान होण्यासाठी काय करायचं? चेक तर चालणार नाही. RTGS कसं काय वर्कआउट करणार? RTGS आपल्या देशापुरतं आहे, NEFT आपल्या देशापुरतं आहे. मग याच्यासाठी त्यांनी टेलिग्राफिक ट्रान्सफर आणि लेटर ऑफ क्रेडिट या 2 माध्यमांचा विकास केला आणि त्याच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पैशांचं आदान प्रदान केलं जातं. आणि त्या लेटर ऑफ क्रेडिटचे नियम किंवा टेलिग्राफिक ट्रान्सफरचे नियम सगळ्या जगातल्या बँका पाळतात. टेलिग्राफिक ट्रान्सफर म्हणजे आपण जसं इथे नॉर्मल RTGS करतो किंवा NEFT करतो तसंच हे आंतरराष्ट्रीय RTGS किंवा आंतरराष्ट्रीय NEFT आहे असं समजा, पण त्याला नाव आहे टेलिग्राफिक ट्रान्सफर, TT. तर हे TT कसं करायचं, त्याच्यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन भरायची, मग डॉलरमध्ये कसे पैसे पाठवायचे किंवा डॉलरमध्ये पैसे भारतामध्ये आपल्याला एक्सपोर्टच्या अगेन्स्ट कसे आणायचे, हा सगळा प्रकार WTO आणि ICC मिळून बनवला. तर जसं हे जागतिक स्तरावरती या 2 संस्था इम्पोर्ट एक्सपोर्टचं कंट्रोलिंग अथॉरिटीज आहेत, त्याच पद्धतीच्या प्रत्येक देशाच्या कंट्रोलिंग अथॉरिटीज वेगवेगळ्या असतात. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स या 2 अथॉरिटी, 2 गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्रीज इन्व्हॉल्ड असतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि DGFT त्यांचं दुसरं भावंड आहे. तर ते दोघं फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याच्या संदर्भातले गव्हर्नमेंटकडनं मिळणारे जे वेगवेगळे इन्सेंटिव्ह असतील किंवा स्कीम्स असतात, इम्पोर्टच्या स्कीम, एक्सपोर्टच्या स्कीम, ह्याचं कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री किंवा DGFT. दुसरी डिपार्टमेंट आहे किंवा दुसरं मिनिस्ट्री आहे आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. याच्या अंडर कस्टम येतं. कस्टम हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक रेव्हेन्यू सोर्स आहे, मेजर रेव्हेन्यू सोर्स. जसं GST हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मेजर रेव्हेन्यू सोर्स आहे, इन्कम टॅक्स हा मेजर रेव्हेन्यू सोर्स आहे, तसं तुम्ही एखादी वस्तू जेव्हा केव्हा इम्पोर्ट करता तेव्हा त्या इम्पोर्ट केलेल्या वस्तूवरती तुम्हाला इम्पोर्टची कस्टम ड्युटी पेड करावी लागते. हा एक प्रकारचा टॅक्स आहे आणि त्या कस्टम ड्युटीचं कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि त्याच्या अंडर येणारं कस्टम डिपार्टमेंट.
दुसरं डिपार्टमेंट आहे बँका. आपल्या देशातल्या सगळ्या बँका या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर आहेत. रिझर्व्ह बँक त्याचे हेड आहे आणि एकूण 30-31 आपल्या नॅशनलाइज बँका आहेत, 15-20 कॉर्पोरेट बँका असतील पूर्ण देशामध्ये आणि अनलिमिटेड कोऑपरेटिव्ह बँका आहेत. तर या सगळ्या बँकांवरती रिझर्व्ह बँकेमार्फत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे कंट्रोलिंग अथॉरिटी असते. मग पैसे, आंतरराष्ट्रीय पैसे आणण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वेगळ्या देशातल्या वेगळ्या चलनांमध्ये पैसे पाठवावे लागतात. ती चलनं तर आपण काही छापू शकत नाही. मग ती अमेरिकेचे डॉलर आपण नाही छापू शकणार, कॅनेडियन डॉलर आपण छापू शकणार नाही, आपले रुपये या 2 देश छापू शकणार नाहीयेत, जपान पण छापू शकत नाही. प्रत्येक देशाचं स्वतःचं एक सेपरेट चलन आहे. मग हे चलन कसं पाठवायचं, भारतीय रुपया चलनामध्ये कन्वर्ट, त्यांच्या चलनामध्ये कन्वर्ट करून कसा पाठवायचा, याच्या संदर्भाचे जे रूल्स रेग्युलेशन्स असतात ते ICC मार्फत गव्हर्न केले जातात आणि आपल्या बँका किंवा इतर देशातल्या कुठल्याही देशातल्या बँका त्या संदर्भातले कामं म्हणजे त्यांचे नियम पाळत असतात आणि त्याच्यानुसारच त्यांचं आंतरराष्ट्रीय चलनांचं आदान प्रदान होतं. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू झाले तेव्हा बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे काय होती, तर तुम्ही आम्हाला गहू द्या, आम्ही तुम्हाला तांदूळ देतो. 50 किलो गहू द्या, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला 10 किलो 25 किलो तांदूळ देतो. म्हणजे तांदूळाची किंमत ही 50 किलो गव्हाची, 25 किलो तांदूळाची किंमत ही 50 किलोच्या गव्हाच्या मूल्यांकनाबरोबर होती. त्याच्यानंतर ते कन्वर्ट झालं सोन्यामध्ये, गोल्ड. ते गोल्ड करन्सी आली. मग त्याच्यामध्ये गोल्ड सोन्याचं आदान प्रदान व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर प्रत्येक देश जसं जसं सेपरेट होत गेले किंवा स्वातंत्र्य होत गेले तसं तसं त्या त्या देशाची चलनं येत गेली. त्याला फॉरेन करन्सी असं म्हणतात. तर त्यामुळे अमेरिकेचा डॉलर आला, कॅनेडियन डॉलर आला, ऑस्ट्रेलियन डॉलर आला, न्यूझीलंड डॉलर आला, भारतीय रुपया आला, जॅपनीज येन आलं, दुबईचं चलन आलं. या सगळ्या चलनांच्या मार्फत नंतर आत्ता आपण त्या चलनामध्ये आपण पाठवलेल्या वस्तूची किंवा आपण इम्पोर्ट केलेल्या वस्तूचं मूल्य ठरवायला लागलो आणि ते पैसे एकमेकांकडे पाठवायला सुरुवात झाली. तर हे सगळं जेव्हा सुरू असतं त्या वेळेला आत्ताच्या कंडिशनमध्ये सुरुवातीच्या काळात असं ठरवलं जातं, असं म्हटलं जात होतं की ज्या देशाकडे सोन्याचा साठा जास्त तो देश संपन्न. त्याच्यानंतर आता ती कंडिशन बदलली, ज्या देशाकडे फॉरेन एक्सचेंजचा स्टॉक जास्त तो देश संपन्न समजला जातो आत्ताच. फॉरेन एक्सचेंज आपण ते छापू शकत नाहीये. फॉरेन एक्सचेंज आपल्या देशात येण्यासाठी काय करायला पाहिजे, ते एक्सपोर्ट ऑफ द गुड्स जास्त व्हायला पाहिजे. जितकं जास्त आपण एक्सपोर्ट करू तितकं आपल्या देशाला वेगवेगळ्या देशांच्या चलनांमध्ये त्याची किंमत मिळेल आणि त्याच्यानुसार आपल्या देशाची स्टॉक पॉलिसी वाढेल त्या त्या चलनांची आणि त्याच्या स्टॉक पॉलिसीनुसार आपल्या देशाचं मूल्यांकन इकॉनॉमिक लेवलवरती केलं जात असतं. आज तुम्ही बघितलं तर आपला देश इकॉनॉमिकली 4थ्या नंबरवरती. पहिल्या नंबरवरती ॲज युजल नेहमीप्रमाणे अमेरिका आहे, दुसऱ्या ह्याच्यावरती इंग्लंड आहे, तिसऱ्या देशावरती माझ्या अंदाजाने जर्मनी आहे, 4थ्या नंबरवरती भारत आहे, 5व्या नंबरवरती फ्रान्स आहे, 2 नंबरवरती चायना आहे, 3 नंबरला UK आहे, 4थ्या नंबरला भारत आहे, 5व्या नंबरला जर्मनी किंवा फ्रान्स आहे. असं त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात होणाऱ्या आणि मिळणाऱ्या पैशांच्या किंवा चलनांच्या आधारावरती वेगळं वर्गीकरण केलं जात असतं आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपण 4था नंबरला आहोत. 10 ते 15 वर्षापूर्वी जर का तुम्ही विचारलं असतं तर आपला नंबर 12वा किंवा 19वा लागत होता. आपण आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हालचाली करून आपल्या देशाचं एक्सपोर्ट वाढवत 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 चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फॉरेन करन्सीचा स्टॉक जास्त होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आता आजच्या घडीला 4थ्या नंबरवरती आहे. 2022-23 मध्ये 3रा नंबर गाठायचा आहे किंवा 2रा नंबर गाठायचा प्रयत्न आपला चाललेला आहे. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्कशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून किंवा स्कीम्स तयार करून आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात.
तर आपल्या देशामधले मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री काय करते, तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर करते. तर आत्ताची जी काही फॉरेन ट्रेड पॉलिसी ती 5 वर्षाची असते. 2015-20 या 5 वर्षाची पॉलिसीच आत्ता कंटिन्युएशन मध्ये आहे बिकॉज ऑफ द कोविड. कोविडच्या सिच्युएशनमध्ये 2 वर्ष पॉलिसी डिक्लेअर करता आली नाही नवी 20-25ची. त्याच्यामुळे आत्ताची जी करंट पॉलिसी तीच चालू आहे. आणि आजच्या करंट पॉलिसीनुसार तुम्ही भारतामधनं किती प्रकारच्या वस्तूंचं आदान प्रदान करू शकता फ्रीली. फ्रीलीचा अर्थ तुमच्याकडे काहीतरी त्याच्या संदर्भात एकच लायसन असलं पाहिजे. तर 95% वस्तू आपण फ्रीली इम्पोर्टेबल किंवा एक्सपोर्टेबल करू शकतो, फक्त आणि फक्त तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असलं पाहिजे. त्या एका लायसन्सच्या आधारावरती तुम्ही भारताबाहेर कुठल्याही प्रकारच्या त्या 95%च्या लिस्टमध्ये येणाऱ्या वस्तू एक्सपोर्ट करू शकता, फक्त आणि फक्त त्या लायसन्सच्या आधारावर. उरलेले 5% जे आहेत त्याच्यामध्ये काही 2% आयटम निगेटिव्ह लिस्टमध्ये येतात. त्या वस्तू निगेटिव्ह लिस्टमध्ये वस्तू ज्या आहेत त्या वस्तू तुम्ही तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असतं तरी सुद्धा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकणार नाही. त्या टोटली बँड आहेत. त्या फक्त गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीज करू शकते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर असताना सुद्धा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. त्याच्यानंतर 2% वस्तू उरलेल्या, म्हणजे आता 95% त्या फ्री वस्तू झाल्या, 2% निगेटिव्ह वस्तू झाल्या. उरलेल्या 3%पैकी 2% कॅनलाइज वस्तू आहेत. कॅनलाइजचा अर्थ चॅनलाइज. कॅनलाइज म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्याच कंपन्या फक्त त्या वस्तूंचं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतील, आपण त्या करू शकणार नाही. निगेटिव्ह लिस्ट वेगळी, कॅनलाइज लिस्ट वेगळी. तर 2% कॅनलाइज लिस्टमध्ये कुठले आयटम येतात, तर पेट्रोल, डिझेल, ऑइल या वस्तू ज्या सर्वसाधारण माणसाच्या निगडीत असतात त्या वस्तू आपण करू शकणार नाही. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या कंपन्या, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन याच कंपन्या फक्त त्या वस्तूंचं आदान प्रदान करू शकतील, अदरवाईज तुम्ही नाही करू शकणार. आणि 1% वस्तू या रिस्ट्रिक्टेड लिस्टमध्ये असतात. त्या वस्तू तुम्ही इम्पोर्ट करू शकता, पण त्या वस्तू रिस्ट्रिक्टेड लिस्टमधल्या वस्तू तुम्हाला इम्पोर्ट करायच्या असतील तर तुम्हाला अजून एक लायसन्स ऑब्टेन करावं लागतं गव्हर्नमेंटकडनं. आणि ते लायसन तुमच्याकडे असल्यानंतरच तुम्ही त्या वस्तू कस्टममधनं सोडवू शकता, अदरवाईज त्या वस्तू कस्टममधनं सुटणार नाही. तर अशा कुठल्या वस्तू आहेत ना 1% वाल्या रिस्ट्रिक्टेड लिस्ट, तर ज्या वस्तू आपल्या भारतात पण तयार होतात, त्या वस्तू भारतात तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांनी स्वतःच्या फॅक्टऱ्या टाकल्या, लोकांना रोजगार दिला, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस भरणं चाललेलं आहे. त्याच वस्तू भारतीय उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंपेक्षा सुद्धा सिमिलर टाईपच्या वस्तू इतर देश आपल्याकडे अतिशय कमी किमतीला जर का पाठवत असतील, एक्सपोर्ट करत असतील, तर त्या वस्तू आपल्या देशातल्या मॅन्युफॅक्चररनी तयार केलेल्या वस्तूंच्या किमतीपेक्षा सुद्धा कमी किमतीला आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतात, त्याच्यावरती कस्टम ड्युटी पेड करून सुद्धा. आणि मग त्या वस्तू स्वस्तात मिळायला लागल्या की आपण सगळे लोक त्या वस्तू खरेदी करायला लागतो. मग अशा वेळी ज्या लोकांनी, ज्या उद्योजकांनी त्या फॅक्टऱ्या टाकलेल्या आहेत, रोजगार देत आहेत, ते लोकांना देशाच्या प्रगतीला हातभार लावतात, त्यांच्यावरती अन्याय होतो. मग त्यांची वस्तू कोणीच घेणार नाही. उदाहरणार्थ मोबाईल. भारतामध्ये तयार होणाऱ्या मोबाईलची किंमत आणि चायनातनं किंवा इतर देशातनं येणाऱ्या मोबाईलच्या किमतींमध्ये फरक आहे. मग सगळेजण जर का त्या इतर देशातनं आलेले मोबाईल्स विकत घ्यायला लागले तर भारतीय कंपन्यांनी करायचं काय? मग त्यांनी कंपन्या बंद करायच्या का? दुसरी गोष्ट, तुम्हाला वस्तूचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपण आता दिवाळी गेली, दिवाळीच्या वेळेला आपण जे लाइटिंग आपल्या घरावरती करतो, माळा लावतो, त्या माळा चायनामधनं ज्या येतात त्याची किंमत अतिशय कवडीमोल असते, पण त्याची गॅरंटी पण नसते. मग अशा माळा आपल्या देशात तयार करणाऱ्या इलेक्ट्रिक कंपन्यांनी करायचं. मग त्याला आपण चायनाचा माल खरेदी करू नका वगैरे वगैरे अशी थोडीशी त्याला वेगळं वळण देतो आणि त्याचं इम्पोर्ट बंद करतो.
तर अशा वस्तू एक लिस्ट 1% लिस्ट आहे. त्या वस्तू इम्पोर्ट करायच्या असतील, तुम्हाला इम्पोर्ट करायला परमिशन आहे, पण त्याच्या संदर्भात तुम्हाला जस्टिफिकेशन द्यावं लागेल की तुम्हाला ती वस्तू का इम्पोर्ट करायची, आणि त्याच्या संदर्भात लायसन्स सेपरेट घ्यावा लागेल, आणि त्या लायसन्सच्या आधारावरती तिथनं तुम्हाला कस्टममधनं माल सोडता येईल. तर आपल्या देशाच्या नियमानुसार एखादी व्यक्ती किंवा एखाद्या कंपनीला जर इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करायची असतील तर त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? ऑल ऑफ अ सडन उठलो आणि इम्पोर्ट चालू केलं किंवा एक्सपोर्ट चालू केलं तर ते चालणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमची एक इम्पोर्ट कंपनी स्थापन करावी लागेल. इम्पोर्ट कंपनी नाही, तुमची स्वतःची एक कंपनी एस्टॅब्लिश करावी लागेल, फर्म एस्टॅब्लिश करावी लागेल. मग ती प्रोप्रायटरशिप असेल, ती पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, सिंगल LLP असेल किंवा लिमिटेड कंपनी असेल. तर या वेगवेगळ्या पद्धतीने तुमची स्वतःच्या कंपनी तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. सगळ्यात सोयीस्कर सुटसुटीत मार्ग किंवा सुटसुटीत कमी वेळ लागणारी गोष्ट म्हणजे प्रोप्रायटरशिप कंपनी. मग प्रोप्रायटरशिप कंपनी आता जर का स्थापन करायची असेल तर तुम्हाला काय काय करावं लागणार, किंवा कुठली कंपनी स्थापन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे शॉपॅक लायसन असलं पाहिजे. मग शॉपॅक लायसन्ससाठी तुम्ही घरातनं पण ते ऑफिस आहे किंवा घरातमध्ये तुमची कंपनी आहे असं सांगू शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी तुमच्याकडे गाळा पाहिजे, दुकान पाहिजे, शोरूम पाहिजे, जमीन पाहिजे असं काही गरज नाही. तुम्ही आपल्या घरातल्या स्वतःच्या घरामधनं सुद्धा शॉपॅकचं लायसन्स ऑनलाईन ऍप्लिकेशन करून तुम्हाला मिळू शकतं. आता माझं नाव आहे मुकुंद कुलकर्णी. मला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर मी मुकुंद एंटरप्राइजेस किंवा कुलकर्णी ट्रेडिंग कंपनी असं नाव देऊन शॉपॅक लायसन्स काढेल. असं झालं की मला शॉपॅक लायसन्स ऑनलाईन मिळतं. मोजून 100 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. ऑनलाईनच ऍप्लिकेशन करायचं आहे. घरचा पत्ता द्या, कंपनीचं नाव सांगा, बँकेच्या डिटेल्स असतील तर त्या सांगा, तुमच्या जे काही डॉक्युमेंट ते मागतील ते द्या. डॉक्युमेंटची लिस्ट जास्त क्रिटिकल नाही आहे. फोटोग्राफ टाकावा लागतो तुम्हाला तुमच्या त्या मुकुंद एंटरप्राइजेस किंवा कुलकर्णी ट्रेडिंग कंपनीच्या नावाचा एक बोर्ड बनवा, दरवाजावरती लावा, आतमध्ये एखाद दुसरं टेबल टाकून त्याच्या पुढे बसा, फोटो काढा आणि तो अटॅचमेंट द्या. ते शॉपॅक लायसन मिळतं. दुसरं सर्टिफिकेट तुम्हाला एक घ्यावं लागतं, म्हणजे तुम्ही शॉपॅक लायसन्स काढून महाराष्ट्र राज्यापुरतं रजिस्टर्ड झालात ट्रेडिंग कंपनी किंवा फर्म म्हणून. दुसरं सर्टिफिकेट आहे उद्यम सर्टिफिकेट. जसं आपल्याला प्रत्येकाला आधार कार्ड मिळालेलं आहे, आधार नंबर मिळालेला आहे, तसं ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचं डोमेस्टिक करण्यासाठी किंवा इंटरनॅशनल उद्योग करण्यासाठी जर एखादी फर्म तुम्हाला स्थापन करायची असेल तर तुमच्याकडे उद्यम सर्टिफिकेट असलं पाहिजे, की त्याला उद्योग आधार आधी म्हणायचे. आता त्याचं नाव उद्यम सर्टिफिकेट केलेलं आहे. उद्योग करणारा उद्यम आणि त्याचं सर्टिफिकेट म्हणजे उद्योग आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट. तर मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटच्या अंडर MSME नावाचं एक डिपार्टमेंट आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअर. मायक्रो म्हणजे लघु छोटी कंपनी, मायक्रो म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी मोठी, स्मॉल म्हणजे स्मॉल आणि मीडियम म्हणजे मीडियम लेवलची कंपनी. हे त्या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट क्रायटेरियावरती आधारलेला वर्गीकरण आहे. तर अशा MSME डिपार्टमेंटकडनं तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट मिळतं. ते सुद्धा ऑनलाईन मिळतं, त्याला फी भरायची गरज नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. उद्यम मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीच्या MSME साईटवरती जा, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअरवरती. तिथे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा उद्योग रजिस्ट्रेशन असं तुम्हाला ऑप्शन मिळतो, त्याला क्लिक करा. तिथे जे काही डॉक्युमेंट मागतील, आधार कार्ड मागतील, तुमचं स्वतःचं पॅन कार्ड मागतील, कंपनीचं बँक डिटेल्स मागतील, त्या द्या. तुमचं सर्टिफिकेट येतं, ऑनलाईन येतं आणि दॅट इज व्हॅलिड. तो उद्यम सर्टिफिकेट ही दुसरी गरज आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही या शॉपॅक लायसन्स आणि उद्यम सर्टिफिकेटच्या आधारावरती ज्या कंपनीचं नाव ठेवलेलं आहे
त्या कंपनीच्या नावाने तुम्ही एक करंट अकाउंट ओपन केलं पाहिजे. मग ते करंट अकाउंट तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये ओपन करा, कॉर्पोरेट बँकांमध्ये ओपन करा किंवा कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये ओपन करा. पण कॉर्पोरेट बँका आणि नॅशनलाइज बँकांच्या व्यतिरिक्त कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये अकाउंट ओपन करत असताना फक्त एक काळजी घ्या की तुम्ही ज्या बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला जात आहात त्या बँकेकडे फॉरेन एक्सचेंजचं डिपार्टमेंट आहे का, म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये आदान प्रदान करणारी व्यवस्था त्यांच्या बँकेकडे आहे का. ती जर का असेल तर त्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला हरकत नाही. आता या 3 गोष्टी तुमच्याकडे झाल्यानंतर तुम्ही डिजिटल माध्यमातनं DGFT नावाची जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या अंडर असलेली संस्था आहे, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. ती डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या वेबसाईटला जा, dgft.gov.in ला, आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरचं ऍप्लिकेशन करा. मग तिथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या या 3 गोष्टींचं सर्टिफिकेट मागतील. तुमचं शॉप ॲक्ट लायसन्सचे सर्टिफिकेट द्या, उद्यम सर्टिफिकेट द्या, करंट अकाउंटच्या बँकेचं जे करंट अकाउंट तुम्ही ओपन केलं त्या बँकेच्या डिटेल्स द्या. त्याच्यासाठी तुमच्या त्या बँकेचं जे तुम्हाला चेकबुक मिळेल त्याच्यातला एक चेक, त्याची फोटोकॉपी काढा, तुमचं पॅन कार्ड, प्रोप्रायटरशिपच्या बाबतीत तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, आणि तुम्ही ज्या ॲड्रेसवरती हा बिझनेस ओपन करण्यासाठी हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन मागताय त्या ॲड्रेसचं प्रूफ. 500 रुपये फी आहे. ती 500 रुपयाची फी, एवढ्या 4 गोष्टी त्याच्या सेपरेट PDF फाईल बनवा, ॲप्लिकेशनला जोडा. सक्सेसफुल ॲप्लिकेशन आलं, सॉरी मेसेज आला की पैसे भरायला सांगतात. 500 रुपये ऑनलाईन भरा. मग ते बँक अकाउंटमधनं बँकिंग चॅनल मार्फत भरा, क्रेडिट कार्ड मार्फत, डेबिट कार्ड मार्फत किंवा फोनपेवरती पण भरू शकता. हे पैसे तुमच्या तिथे जमा झाले की तुम्हाला DGFT कडनं तुमच्या कंपनीच्या नावाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर मेलवरती येतो किंवा सर्टिफिकेट मेलवरती येतो. झालं, तुम्ही 70% इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायला तयार होता. तर तुमची कंपनी एस्टॅब्लिश झाली. यू आर रजिस्टर्ड विथ शॉप ॲक्ट, यू आर रजिस्टर्ड विथ MSME, यू आर रजिस्टर्ड विथ बँक. हे 4 आधारस्तंभ तुमचे असतात आणि तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर आहे. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॉमर्स डिपार्टमेंटपर्यंत रजिस्टर आहात, हा त्याचा अर्थ धरला जातो. आणि तुम्हाला आता फॉरेन ट्रेड पॉलिसीनुसार ज्या वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायच्या त्या तुम्ही आरामात करू शकता. हे जेवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगतोय तेवढं सोपं नाहीये. पुढे पुढे त्याच्यातल्या अडचणी पण तुम्हाला कळल्या पाहिजे. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड तुम्हाला सांगितला, DGFT काय आहे ते पण सांगितलं. DGFTचे 4 विभाग आहेत, उत्तर, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि त्या त्या विभागाला त्या त्या विभागातले एरियातले राज्य जोडलेले आहेत. आणि त्या जोडलेल्या राज्यांच्या मुख्य राजधानींच्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये ही डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड किंवा DGFTची रिजनल ऑफिसेस आहेत. तुम्ही ज्या एरियामध्ये काम करायचं म्हणताय त्या एरियाशी संलग्न असलेलं जवळचं DGFTचं ऑफिस तुम्ही निवडा आणि तिथे मग पुढची प्रोसेस तुमची चालू होते. कुठल्या प्रकारचे लायसन्स देतात तर मी तुम्हाला मग सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर असल्याशिवाय तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. हे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स DGFT इश्यू करत असते. त्याच्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं तुम्ही इम्पोर्ट केलं, एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह दिले जातात. त्याच्यामध्ये इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे आहेत, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे आहेत. ते इथे पहिला इम्पोर्टचा इन्सेंटिव्ह आहे EPCG, एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. ह्या स्कीमच्या अंडर तुम्हाला जी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करून किंवा ट्रेडिंग करून एक्सपोर्ट करायची आहे ती वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तुम्हाला जर का ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशिनरीज वगैरे इम्पोर्ट करायची पाळी आली तर नॉर्मल केसमध्ये इम्पोर्ट करत असताना कॅपिटल गुड या सदराखाली येणारी वस्तू, या हेडिंग खाली येणारी वस्तू जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता तेव्हा त्या
वस्तूच्या किमतीवरती तुम्हाला 28% इम्पोर्टची ड्युटी भरावी लागते. मग तुम्ही काय करता, त्या वस्तूची किंमत, त्या मशीनची किंमत, त्याच्यावरती भरलेली इम्पोर्टची ड्युटी, त्याच्यासाठी घेतलेलं बँकेचं लोन, त्या बँकेच्या लोनचा इंटरेस्ट, या सगळ्या वस्तूंची गोळाबेरीज तयार करून त्या मशीनची कॉस्ट काढता आणि ती तुम्ही अल्टिमेटली तुमच्या फिनिश प्रॉडक्टवरती लोड करता. मग लोड केल्यामुळे होतं काय की बाहेरच्या देशामध्ये जेव्हा तुम्ही माल पाठवता तेव्हा क्वालिटी बरोबर प्राइस हा पण एक खूप मोठा क्रायटेरिया असतो. बाकी सगळं चांगलं आहे, क्वालिटी पण चांगली आहे, किंमत जास्त आहे. तीच क्वालिटीची वस्तू जपानवाला 50 रुपयात देतोय, जर्मनीवाला 55 रुपयात देतोय, साऊथ कोरियावाला अजून 35 रुपयात देतोय आणि कुलकर्णी नावाच्या भारतातल्या माणसांनी पाठवलेल्या त्याच वस्तूची, त्याच क्वालिटीच्या वस्तूची किंमत कुलकर्णी 65 रुपये लावून द्या. माझ्याकडनं ती वस्तू कोणी घेईल का? नाही घेणार. मग असं होऊन तुमची ऑर्डर कॅन्सल होऊ म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एखादी मॅन्युफॅक्चरिंग केलेली वस्तू किंवा ट्रेडिंग करत असणारी वस्तू एक्सपोर्ट करणार आहात आणि ती वस्तू मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जर का असे काही कॅपिटल गुड्स तुम्ही इम्पोर्ट केले तर या स्कीमच्या अंडर त्या इम्पोर्टवरती लागणारी 28% कस्टम ड्युटी तुम्हाला गव्हर्नमेंट माफ करते. काही कंडिशन्स आहेत त्या आता तासाभराच्या याच्यात सांगणं शक्य नाही. तर असं पहिलं EPCG स्कीमच्या अंडर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कॅपिटल गुड्स इम्पोर्ट करताय ॲट द रेट ऑफ 0% कस्टम ड्युटी. दुसरी इम्पोर्टची स्कीम आहे ॲडव्हान्स लायसन्स. ॲडव्हान्स लायसन्स या स्कीमच्या अंडर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून किंवा ट्रेडिंग करून एक्सपोर्ट करत असलेल्या वस्तूंमध्ये जर का काही इम्पोर्टेड रॉ मटेरियल, कॉम्पोनंट, कॅटलिस्ट या वस्तू तुम्ही इम्पोर्ट करून वापरत असाल आणि मग त्याच्यातनं नवीन वस्तू तयार करून एक्सपोर्ट करणार असाल तर इम्पोर्ट होणाऱ्या त्या रॉ मटेरियल, कॉम्पोनंट, कॅटलिस्टवरती तुम्हाला जी काही इम्पोर्टची ड्युटी पेड करावी लागते ती 0 होते. हे 2 लायसन्सेस इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोड नंबरच्या व्यतिरिक्त तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं घ्यावे लागते, DGFT. त्याच्यानंतर एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे आहेत. MEIS नावाचा इन्सेंटिव्ह आहे, ACIS सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी इन्सेंटिव्ह आहे, TMA नावाचा एक इन्सेंटिव्ह, ट्रान्सपोर्ट मार्केटिंग असिस्टन्स, DBK नावाचा इन्सेंटिव्ह आहे, रॉडटेप नावाचा इन्सेंटिव्ह आहे. तर हे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट कशा करता देते तर तुम्हाला या इन्सेंटिव्हच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही जास्त एक्सपोर्ट करा आणि जास्त फॉरेन करन्सी आणा. तर अशा प्रकारचं हे गव्हर्नमेंट तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं इम्पोर्ट व्हावं, एक्सपोर्ट व्हावं म्हणून तुम्हाला ही गव्हर्नमेंटकडनं मिळणारी मदत आहे. प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत, प्रत्येकाच्या प्रोसिजर वेगळ्या आहेत, कधी क्लेम करता येतं, कधी मिळतं, त्याचा उपयोग कसा करायचा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रुटीन आपल्या कोर्सेसमध्ये डिटेलमध्ये सांगितल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला मग म्हटलं की ICC चेंबर ऑफ कॉमर्सनी, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सनी इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स बनवल्या आहेत, डिलिव्हरी टर्म्स बनवलेल्या. मग त्याच्यामध्ये एक्सवर्क्स टर्म आहे, FOB टर्म आहे, C&F आहे, CIF आहे, DDU आहे, DDP आहे. याचा अर्थ काय? एक्सवर्क्स टर्मनुसार तुमची जबाबदारी आणि DDP नुसार तुमची जबाबदारी बदलते. तुमची जबाबदारी वाढली, खर्च वाढला, मटेरियलची कॉस्ट वाढली. बाहेरच्या देशातल्या लोकांनी तुम्हाला ऑर्डर देत असताना त्यांनी सांगितलं की मला CIF मध्ये दे आणि तुम्हाला त्याचा अर्थच माहिती नसेल तर काय? CIFचा अर्थ त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूचं तुमच्या फॅक्टरीपासून, तुमच्या गोडाऊन पासून, तुमच्या वेअरहाऊस पासून त्याच्या वेअरहाऊस पर्यंत, त्याच्या गोडाऊन पर्यंतचा इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रान्झिट इन्शुरन्स आणि त्याच्या देशातल्या पर्टिक्युलर पोर्ट पर्यंतचं भाडं. हा कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट किंवा CIF या टर्मचा अर्थ. मग इन्शुरन्स कधी काढायचा, त्याची अमाऊंट किती येईल, फ्रेट किती लागेल. मला जपानला माल पाठवायचा आहे, जपानच्या पोर्ट पर्यंत मालाची कॉस्ट किती येणार आहे, भाडं किती लागणार आहे. मग फुल कंटेनर लोडच पाठवायचा का?
अर्धा किलो पण पाठवू शकतो का? 10 टन पाठवू शकतो का? हे सगळे पुढचे प्रश्न असतात. त्याची उत्तर परत वेगवेगळी आहेत. इंटरनॅशनल पेमेंट टर्म्स मध्ये मी मागा म्हटलं टेलिग्राफिक ट्रान्सफर, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये टीटी म्हणतात. लेटर ऑफ क्रेडिट किंवा एलसी म्हणतात. त्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहे, एलसी ॲट साईट आणि एलसी विथ यूजन्स पिरियड. अर्थ काय? लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून येणारे किंवा जाणारे पैसे हे बँकेकडून एक प्रकारची गॅरंटी दिली जाते की तुम्ही कुलकर्णींना त्यांना जो पाहिजे तो माल पुरवा आणि त्या मालाचे पैसे आम्ही लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून त्यांची बँक म्हणून तुम्हाला देतो. याच्यात एक प्रकारे माझ्या वतीनं माझ्या बँकेने गॅरंटी घेतली पैसे पाठवायची. पेमेंट सिक्युअर झालं. ते हे सगळे वेगवेगळे प्रकार तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करत असताना माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुढचं ते इंटरनॅशनल फ्रेटिंग म्हणजे काय? लॉजिस्टिक्सला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स असं म्हणतो. तर ते म्हणजे काय? आपण कुठल्या पद्धतीने माल एक्सपोर्ट करू शकतो, कुठल्या पद्धतीने माल इम्पोर्ट करू शकतो. त्याचं एअरने करू शकतो, जहाजाने करू शकतो, पोस्टाने करू शकतो. आपल्या देशातल्या पोस्ट ऑफिसमध्ये फॉरेन स्पीड पोस्ट नावाचं एक डिपार्टमेंट सेपरेट आहे. त्या डिपार्टमेंट मार्फत जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत आपण माल इम्पोर्ट करू शकतो किंवा एक्सपोर्ट करू शकतो. खर्च खूप कमी येतो. जहाजाने माल पाठवायचा असेल तर तुम्हाला कंटेनर लागतो. ते कंटेनरची साईज काय? भारताचा 50 फुटी कंटेनर आहे, अमेरिकेचा 20 फुटी आहे, जपानचा 40 फुटी आहे. असं नाही चालत. कंटेनरचे जहाजाने किंवा नॉर्मल केसमध्ये कंटेनरचे 2च प्रकार आहेत, 20 फुटी लांबीचा आणि 40 फुटी लांबीचा. त्याच्यामध्ये सब प्रकार असू शकते. ओपन टॉप, रेफर कंटेनर, क्लोज कंटेनर, ब्रेक बल्क, वन डोअर ओपन. मग हे कंटेनर कसे मिळवायचे? त्याच्यामध्ये कुठल्या साईजच्या कंटेनरमध्ये किती ग्रॉस वेट जायला पाहिजे? कंटेनरच्या वेट सहित मटेरियलचं वेट, त्याला ग्रॉस वेट म्हणतात. मग ते कुठून मिळणार? इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत असताना ज्या जहाज कंपनी मार्फत किंवा एअरलाईन्स मार्फत आपण माल आणलेला आहे, त्यांना भाड्याच्या व्यतिरिक्त अजून काही पैसे द्यावे लागतात. त्यांना म्हणतात शिपिंग लाईन चार्जेस. ते किती असू शकतात? एअरलाईन चार्जेस किती असतील? हा सगळा विषय तुम्हाला या कोर्समध्ये आपल्याकडनं शिकवला जातो. इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत असताना कस्टममध्ये डॉक्युमेंट प्रोसेस करावं लागतं. इम्पोर्टचे डॉक्युमेंट वेगळे, एक्सपोर्टचे डॉक्युमेंट वेगळे. त्याच्यामध्ये बिल ऑफ एंट्री हे मेन डॉक्युमेंट इम्पोर्टच्या वेळेला बनतं. शिपिंग बिल हे एक्सपोर्टच्या वेळेला बनतं. बिल ऑफ लॅडिंग म्हणजे जहाजाची पावती. ही पावती सगळ्यात महत्वाची असते. त्या पावतीचं प्रेझेंटेशन झाल्याशिवाय तुम्हाला मालाची डिलिव्हरी कुठल्याही देशात मिळत नाही. कस्टमची ड्युटी पेड करावी लागते. आपल्याला जसे इम्पोर्ट करताना ड्युटी पेड करावी लागते, तसं प्रत्येक देशाचं इम्पोर्ट टॅरिफ आहे. इम्पोर्ट ड्युटी त्या त्या देशाची ठरलेली, आपल्याकडे जास्त असेल, कोणाकडे कमी असू शकते. मग त्याच्यासाठी कस्टमचं टॅरिफ कसं रेफर करायचं? वेअर हाऊसिंग चार्जेस असतात. कस्टम हाऊस एजंट नावाची संस्था असते आपल्याकडे, त्यांना कस्टमचा एजंट किंवा कस्टम हाऊस एजंट किंवा आता कस्टम ब्रोकर म्हणतात. त्यांची कामं काय? ते कुठल्या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करतात? हा सगळा अभ्यास तुम्हाला या कस्टम प्रोसेस आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या मध्ये करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या प्रकाराने कॉस्ट शीट बनवतो. एक्सपोर्टचं कॉस्ट शीट, इम्पोर्टचं कॉस्ट शीट. घरात मला इम्पोर्ट केलेली वस्तू घरात कितीला पडली आणि ती वस्तू घरात कितीला पडली याच्यावरती मला मार्केटमध्ये कितीला विकता येईल, मार्केटची प्राइस कशी फिक्स करायची. एक्सपोर्ट करत असताना
कुठल्या डिलिव्हरी टर्म प्रमाणे कुठली कॉस्ट कशी अराईव्ह करायची, शिपिंग कंपनीचे चार्जेस त्याच्यात कसे ऍड करायचे, आणि मग आलेल्या ग्रँड टोटलला फॉरेन करन्सीनं भागाकार करून समोरच्या पार्टीला फॉरेन करन्सीमध्ये कसं कोटेशन द्यायचं. मग ते कोटेशन देत असताना पेमेंट टर्म्स कशा टाकायच्या. नॉर्मली आपल्या लोकांचं एक समज असा आहे की एक्सपोर्ट करत असताना उधारीत माल द्यावा लागतो. काही गरज नाही उधारीत माल द्यायची. इम्पोर्ट करत असताना तुम्हाला कुठल्याही देशातला कुठलाही सप्लायर ॲडव्हान्समध्ये पैसे घेतल्याशिवाय माल देत नाही. कुठेही जा तुम्ही, भले तो 100% घेणार नाही तुमच्याकडनं ॲडव्हान्स. तो म्हणला आता ऑर्डर बुक करत असताना 40% दे, 40% माल तयार झाल्यानंतर द्या, आम्ही तुम्हाला फोटोग्राफ काढून पाठवू, पॅकिंग वगैरे सगळं करून, मग तुम्ही त्या आधारावरती आम्हाला उरलेले 40% द्या, आणि मग असे 80% पैसे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तो माल जहाजातनं किंवा विमानाने तुमच्याकडे पाठवू. जहाजातनं किंवा विमानाने पाठवलेल्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आम्ही तुम्हाला त्याची स्कॅन कॉपी पाठवू. मग तुम्ही आम्हाला ते उरलेले 20% द्या. तुमचे 100% पैसे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला ही ओरिजिनल स्कॅन कॉपी, ओरिजिनल कॉपीज ऑफ द बिल ऑफ लॅडिंग किंवा एअरलाईन्सची कॉपी ही तुम्हाला देऊ, आणि मग तुम्ही तुमच्या देशामध्ये तो माल क्लिअर करू शकता. मी मग म्हटलं बिल ऑफ लॅडिंगचं काय महत्व आहे. तर हे कसं करायचं. जहाजाने माल पाठवत असताना किती भाडं लागणार आहे, विमानाने पाठवत असताना किती लागणार आहे, स्पीड पोस्टाने पाठवत असताना किती लागणार आहे, कुरिअर मोडमध्ये पाठवत असताना किती लागणार आहे, ब्रेक बल्क हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये किती लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतात. या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आंतरराष्ट्रीय बायर कसे शोधायचे. मग त्याचं फायनान्शियल साऊंडनेस कसा चेक करायचा. उद्या तुम्ही माल पाठवला आणि त्यांनी पैसे नाही पाठवले तर क्वालिटीचं रिजेक्शन कसं वाचवायचं. इतर देशातल्या क्वालिटीच्या नॉर्म्स काय आहेत, मग त्याच्यावरती कसं आउटकम करायचं. हलाल सर्टिफिकेट काय आहे, हॉट रेडिएशन काय आहे, आंबा पाठवत असताना करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या विषयामध्ये चांगल्या प्रकारेने माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण शाब्दिक खेळ होत राहतात. म्हणून मग बायर्स कसे शोधायचे, कोटेशन कसं द्यायचं, कोटेशन कसं तयार करून त्याला पाठवायचं, पेमेंट टर्म्स कशा टाकायच्या, डिलिव्हरी टर्म्स कशा टाकायच्या, साईज कप कंटेनर कशी डिसाईड करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा भाग आहे एक्सचेंज रेट असतो. इतर देशातल्या चलनांचं भारतीय रुपयांमध्ये किंवा भारतीय रुपयाचं इतर देशातल्या चलनांमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं. मग त्याच्यामध्ये कस्टमचा एक्सचेंज रेट 15 दिवसासाठी फिक्स असतो. बँकांचा एक्सचेंज रेट दररोज बदलतो. पकडायचा कुठला. बँकांचा एक्सचेंज रेट जो दररोजचा बदलतो त्याचा आपल्या व्यापारावरती काय परिणाम होणार आहे, त्याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं, हा सगळा भाग आपण या 14-15 दिवसाचा आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि हे सगळं सिलेबस तयार करत असताना माझं गेल्या 45 वर्षाचा माझा जो काय अनुभव आहे, प्रॅक्टिकल कंपन्यांमध्ये काम केल्याचा असेल, कन्सल्टन्सी मधला असेल, किंवा मी स्वतः काही आयटम एक्सपोर्ट पण करत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. इथे
कोर्समध्ये जसं आत्ता तुम्हाला ही वेबिनारची स्लाइड दाखवतोय, कोर्समध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचं एक पीपीटी असते आणि प्रत्यक्षामध्ये ती वेबसाईट ओपन करूनच तुम्हाला आम्ही त्या गोष्टी दाखवत असतो. डीजीएफटी आलं, डीजीएफटीची वेबसाईट ओपन केली, कस्टम आलं, कस्टमची वेबसाईट ओपन केली, ECGCची वेबसाईट ओपन केली, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलची वेबसाईट ओपन करून दाखवतो आम्ही. आणि फॉर्म फॉर्मॅट, एलसीचा फॉर्म, टेलिग्राफिक ट्रान्सफरचा फॉर्म, कोटेशन्स तयार केलेल्या उदाहरणं, ते सगळ्यांचे सॉफ्ट कॉपीज तुम्हाला तुमच्या ईमेलवरती मिळतात. इट विल बी युअर रेडी रेकनर स्टडी मटेरियल. आणि डे टू डे बेसिसवरती जे लेक्चर्स होत आहेत त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला आम्ही पाठवतो, विच इज व्हॅलिड फॉर 1 मंथ. 1 महिनाभर तुम्ही तो टॉपिक परत परत बघू शकता. तुम्हाला येणाऱ्या शंका त्या लेक्चरमध्ये तुम्ही ताबडतोब विचारलात तरी चालू शकतील. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कोर्स झाल्यानंतर तुमचे आणि आमचे रस्ते वेगळे असं नाही. तुम्ही आमच्याकडे कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पूर्ण प्रवासासाठी लागणारी जी काही तांत्रिक मदत पाहिजे असेल, टेक्निकल नॉलेज पाहिजे, डॉक्युमेंट कसे करायचे साहेब, याचा अर्थ काय होतो, मला कळत नाही, तो असं म्हणतोय, मी काय करू, तो पार्ट ॲज अ फ्रीलान्सिंग कन्सल्टंट म्हणून मी करतो, मी पैसे घेतो त्यांचे. पण तो पार्ट तुम्हाला कायम अवेलेबल असणार आहे एवढं सांगतो. आणि ह्या कोर्सच्या बद्दलची ही आपलं जे काही चाललेलं होतं डिस्कशन ते मी थांबवतो. आता आपण क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊ. आणि सरते शेवटी कोर्स कधी चालू होईल, फीज किती असणार आहे वगैरे वगैरे तुम्हाला उद्योगवर्धिनीचे जितेश सांगतीलच. आता आपण क्वेश्चन आन्सरचा ऑप्शन घेऊया. जितेश, यू कॅन स्टार्ट क्वेश्चन आन्सर. Yes, thank you so much, sir, for such a wonderful guidance. So basically chat box मध्ये बऱ्याच जणांनी क्वेश्चन्स टाइप केलेले आहेत. आपल्याला अजूनही काही जणांना क्वेश्चन्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाइप करा आणि 1 बाय 1 आपण ते क्वेश्चन जे आहेत आपण ते आन्सर करूयात. सो तोपर्यंत काही जणांनी कोर्स विषयी चॅट बॉक्स मध्ये जे आहे ते क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर क्विकली आपला जो 15 डेजचा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट विथ ग्लोबल मॅनेजमेंट, तर एकदा त्याविषयी आपल्याला सर्वांनी इन्फॉर्मेशन शेअर करतो. तोपर्यंत आपण क्वेश्चन्स आपले जे आहेत ते चॅट बॉक्स मध्ये टाइप करू. चालू एक चालू करू आपण. ओके, तर आता आपल्याला स्क्रीनवर इथे दिसत असल्याप्रमाणे आपला 15 डेजचा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट या विषयावर. आणि बेसिकली कुलकर्णी सरच आपले मेंटर आहेत त्या कोर्समध्ये. त्यामध्ये बेसिकली इथे आपल्याला जेव्हा आपण आपल्या वेबसाईटला व्हिजिट कराल, मी चॅट बॉक्समध्ये आपल्या सर्वांना आता लिंक देतो आहे. त्या लिंकला आपण व्हिजिट करून आपण या कोर्स पेजवर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तर बेसिकली कोर्समध्ये आपण इन डिटेल म्हणजे जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारच्या रिक्वायरमेंट्स असतात इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी, तर ते इन डिटेल मध्ये आपण कोर्समध्ये कव्हर करत असतो. राईट फ्रॉम फर्म कशी इस्टॅब्लिश करायची, कुठले डॉक्युमेंट्स त्यासाठी लागतात, डीजीएफटी चे जे लायसन्सेस आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, MEIS लायसन्स असेल, हे सर्व लायसन्सिंगचा जो डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे तो आपण इन डिटेल सर कव्हर करत असतात. इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे अदर इसेन्शियल्स आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने बायर फाइंडिंग आपण करायचे आहे, वेगवेगळ्या सेक्टरसाठी कुठले काउन्सिल, एक्सपोर्ट काउन्सिल्स आहेत, त्यांच्या कुठल्या वेबसाईट्स आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन वेने तुम्ही बायर कसे फाइंड आउट करू शकता, त्यासाठी सर डिटेलमध्ये सर्व जे वेगवेगळे काउन्सिल्स आहेत त्याच्या वेबसाईट तुम्हाला कोर्समध्ये दाखवत असतात. कशा पद्धतीने तुम्ही त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता किंवा बायर फाइंड आउट करू शकता, हे तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन सेशन मध्ये दाखवलं जातं. त्याचबरोबर पर्चेसिंग, पॅकेजिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल, थर्ड पार्टी एक्सपोर्ट, ह्या वेगवेगळ्या मेथड्स आपण कोर्समध्ये शिकवत असतो. अपार्ट फ्रॉम दॅट लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन, कुठल्या प्रकारचे कंटेनर्स वापरायचे असतात, वेगवेगळ्या कंटेनरचे टाइप्स, हे सर्व डिटेल्सही आपण कोर्समध्ये कव्हर करतो.
त्यानंतर पेमेंट आणि फायनान्सच्या टर्मच्या रिगार्डिंग जे काही डिटेल्स आहेत त्यामध्ये क्रेडिट गॅरंटी काय असते, वेगवेगळ्या इंटरनॅशनल पेमेंट टर्म्स कशा असतात, कशा पद्धतीने आपण फॉरेन कंट्रीज मधून पेमेंट आपल्या बँक अकाउंट मध्ये घेऊ शकतो, कशा पद्धतीने बिलिंग आणि कोटेशनची प्रोसेस कशी असते, लँडेड कॉस्ट शीट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हे सर्व डिटेल्स आपण कोर्स मध्ये कव्हर करतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम सबसिडी स्कीम्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या सेक्टरसाठी, वेगवेगळे जे गुड्स आहेत त्याच्यावर काही पर्टिक्युलर आयटम्सवर गव्हर्नमेंट तुम्हाला काही सबसिडीज प्रोव्हाइड करतं. तर त्या गव्हर्नमेंटच्या सबसिडी पॉलिसीज काय काय आहेत, कशा पद्धतीने आपण ते इन्सेंटिव्ह जे आहेत ते क्लेम करू शकतो, त्याची प्रोसिजर्स कशी आहे ते आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करत असतो. वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम बद्दल सर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतात. आणि त्याचबरोबर जी इतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत की कॉस्ट शीट कशी बनवायची, कशा पद्धतीने कस्टमरचं जे बिझनेस डीलचं जे कम्युनिकेशन आहे, बिलिंग आणि कोटेशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, बायर फाइंडिंग असेल, त्याच पद्धतीने बल्क क्वांटिटीमध्ये कशा पद्धतीने आपण इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतो, हे जे इतर महत्वाचे क्वेश्चन्स आहेत तेही आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करतो. तर 15 डेजचा आपला हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स असतो. ऑब्व्हियसली सर्व सिलेबस तर कव्हर होतोच, पण त्याचबरोबर शेवटचे आपल्या प्रत्येक सेशनचे लास्ट 15 मिनिट जे असतात ते फक्त डेडिकेटेड असतात क्वेश्चन्स आणि आन्सरसाठी. जेव्हा बॅचमध्ये जेवढे पार्टिसिपंट असतात तर त्यांची जी काही क्वेरीज असतात, तर लास्ट 15 मिनिट्स मध्ये आपण त्या क्वेरीज आन्सर करू शकतो. आपण आन्सर करत असतो बेसिकली. ड्युरिंग द सेशनही तुम्हाला अनम्यूट करण्याची परमिशन असते. कधीही जर तुम्हाला एखादा पॉईंट समजत नसेल, तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तो जो पॉईंट आहे त्याबद्दल सरांना तुमच्या ज्या शंका असतील ते पुन्हा एकदा विचारू शकता. तर त्याचबरोबर आपल्या या कोर्सचे जे इतर फीचर्स आहेत त्यामध्ये आपल्या 3000 प्लस अल्युमनाय आपलं नेटवर्क आहे. त्या नेटवर्किंगचा आपल्या कम्युनिटीचा बेनिफिट बेसिकली आपल्याला होतो. त्यामध्ये ऑलरेडी आपले जे काही पार्टिसिपंट आहेत ज्यांनी सक्सेसफुली या फील्डमध्ये बिझनेस त्यांचा स्टार्ट केलेला आहे. तर त्यांच्या कम्युनिटीचा बेनिफिट तुम्हाला होतो. कशा पद्धतीने ह्या कम्युनिटी बरोबरच बायर फाइंडिंग असेल किंवा इतर जे कनेक्ट्स आहेत हे कनेक्ट्स तुम्हाला मिळतात. आणि त्याचबरोबर आमच्या सक्सेस स्टोरीज इथे लिस्टेड आहेत वेबसाईटवर. हे तुषार अय्यर सर आहेत. 12वी मध्ये ऑलमोस्ट फक्त 36 मार्क्सने ते पास झाले होते आणि आज त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करोड्स मध्ये बिझनेस आहे. त्याचबरोबर महेंद्र शिंगारे सर म्हणून आहेत आमचे पार्टिसिपंट, यांचा 10 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचा सक्सेसफुली बिझनेस जो आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा तो करता आहे. तर या सक्सेस स्टोरीज तुम्ही इथे वेबसाईटवर बघू शकता. त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सेशन आपलं रेकॉर्ड होत असतं आणि ही रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. आपल्या ज्या सेशनच्या नोट्स आहेत त्या नोट्स सर तुम्हाला ईमेलवर पाठवत असतात. आणि रेकॉर्डिंग तुमच्याकडे कोर्स आपला कोर्स संपल्याच्या नंतरही रेकॉर्डिंग तुमच्याकडे असतात तुमच्या रेफरन्ससाठी. त्याचबरोबर आपले सेशन लाईव्ह आहे त्यामुळे जे काही तुमच्या शंका असतील त्या सर्व तुम्ही विचारू शकतात आणि सर त्याला प्रॉपर आन्सर करतात. आपला एक लाईव्ह होस्ट नेहमी सेशन मध्ये असतो. ड्युरिंग द सेशन तुम्हाला काही अडचण असेल तर होस्ट सपोर्टसाठी असतो. बॅच आपली लिमिटेड असते. एका बॅचमध्ये लिमिटेड पार्टिसिपंट्स असतात. त्यामुळे प्रत्येक पार्टिसिपंटकडे इंडिव्हिज्युअली आम्ही डिटेलमध्ये अटेन्शन देता येतं आणि हँड होल्डिंग सपोर्ट आपला या कोर्समध्ये तुम्हाला इन्क्लुडेड आहे. म्हणजे जसं की सरांनी सांगितलं की फक्त कोर्स पुरता सपोर्ट नसेल, तर कोर्स झाल्यानंतरही जर तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कोर्सचा एक डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि तो लाईफ टाईम असतो. सरांचा नंबर तिथे ऍड असतो किंवा आम्ही सरांची डिटेल्स तुम्हाला देत असतो. तर कधीही तुमच्या ज्या शंका आहेत तुम्ही तिथे विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेटही मिळतं कोर्सचं. ते सर्टिफिकेटही तुम्हाला आम्ही ईमेलवर प्रोव्हाइड करत असतो. तर अशा पद्धतीने आपला हा 15 डेजचा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे आणि 4000 आपल्या या कोर्सची फीस आहे. तर आता चॅटबॉक्समध्ये मी आपल्याला लिंक शेअर करतो. त्या लिंकवर आपण कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर तिथे आपले टेस्टिमोनियल्स आपण बघू शकता. आमच्या प्रिव्हियस बॅचचे जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांनी जो फीडबॅक आमच्यासोबत शेअर केलेला आहे तो इथे आपल्याला आपण बघू शकतो. त्याचबरोबर हे टेस्टिमोनियल्सचे काही व्हिडिओजही आहेत जे इथे आपण बघू शकता. तर आपला जो कोर्स आहे तो 1 तारखेपासून सुरू होतोय. 1 डिसेंबर पासून म्हणजे त्या बुधवारपासून आपला कोर्स जो आहे तो सुरू होतोय 1 डिसेंबरला. संध्याकाळी 9 ते 10:30 असा कोर्सचा टायमिंग असणार आहे. तर चॅटबॉक्समध्ये मी आता लिंक शेअर करतो आहे. त्या लिंकचा वापर करून आपण सर्व कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. सो बऱ्याच जणांनी काही क्वेश्चन्स टाइप केलेले आहे चॅटबॉक्समध्ये. सो आपण आता क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. तर सर क्वेश्चन आहे की इन्व्हेस्टमेंट किती लागेल? इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करण्यासाठी इनिशियली किती इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे? आता सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्याकडे 20-25 हजार रुपये असले तरी चालतं. कारण इम्पोर्ट एक्सपोर्टचं कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी जास्तीत जास्त 1000 रुपयाचा खर्च आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढायचा 1000 रुपयाचा खर्च आहे आणि करंट अकाउंट ओपन करायला 2500-3000 किंवा 5000 जास्तीत जास्त. तर ते आणि
एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं त्याचे 8 ते 10,000 ते 20-25 हजार रुपये असले तरी तुमची ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकतील. आणि ॲज फार ॲज एक्सपोर्टचं मटेरियल परचेस करण्यासाठीचं बजेट जे आहे ते म्हणजे तुम्ही समोरच्या पार्टीकडनं ज्याला माल पाठवायचा आहे त्याच्याकडनं ॲडव्हान्स घेऊ शकता. 100% जरी नाही तरी 80% ॲडव्हान्स तुम्हाला मिळतो. 80%, 70%, 60% असं तुम्ही घेऊन तुमची कामं चालू करू शकता. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट ॲट द मोस्ट जास्तीत जास्त अगदी खूप काटाकाटी केलं तरी 50,000च्या वरती जाणार. ती टप्प्याटप्प्यात करावी लागणार. ओके, थँक्यू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये बाहेर कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? वेरे इंजिनिअरिंग गुड्स असतील तुमचे तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असतील तर तुम्ही इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणून जी संस्था आहे, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या संदर्भातल्या आलेल्या एक्सपोर्टच्या एन्क्वायरीज मिळतात. तर त्या तुम्ही करू शकता किंवा काही प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही त्या आयटमच्या एन्क्वायरीज चेक करू शकता. नो डाऊट इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन घेतल्याशिवाय तुम्हाला ते नंबर मिळणार नाही, पासवर्ड मिळणार नाही. सिमिलरली दुसऱ्या ज्या प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागते. मग ते इट कुड बी एक्सपोर्टर्स इंडिया, इट कुड बी गो फॉरवर्ड, इट कुड बी $business.com. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्सेस आपण त्यासाठी अप्लाय कसं करू शकतो? ऑनलाईन आहे. DGFTच्या वेबसाईटला तुम्हाला जावं लागेल. त्याच्या आधी तुमचं शॉप ॲक्ट, उद्यम आधार, त्याच्यानंतर तुमचं करंट अकाउंट, पॅन कार्ड या गोष्टी तयार ठेवा आणि नंतर डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि तो ॲप्लिकेशन DGFTच्या वेबसाईटला ऑनलाईनच करावा लागतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की फ्रोझन व्हेजिटेबल्स आणि पॉमिग्रेनेट ज्यूस या प्रोडक्ट्सला एक्सपोर्टसाठी डिमांड आहे. आपल्याकडच्या सगळ्या ॲग्रिकल्चरल गुड्ससाठी खूप मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. याचं कारण आपल्याकडच्या वस्तू क्वालिटी चांगल्या असतात आणि त्याचे रेट्स पण कमी असू शकतात. पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही देशांच्या पेक्षा मागे नाही आहोत. इव्हन एक पाऊल पुढेच असतो. आणि कोविडच्या परिस्थितीमुळे ऑर्गॅनिक वस्तूंचं पर्सेंटेज ऑफ एक्सपोर्ट किंवा ऑर्गॅनिक वस्तूंचं कन्झम्पशन वाढलेलं आहे. नाव एव्हरीबडी कॉशियस अबाउट द हेल्थ आणि त्यामुळे मग ते लोक ऑर्गॅनिक वस्तूंची मागणी करतात. तुम्ही तुमच्या वस्तूंना जे तुम्ही पोमोग्रेनेटचं ज्यूस वगैरे म्हणताय त्याचं जर का ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट तुम्ही मिळवत असाल किंवा असेल तुमच्याकडे तर देर इज नो प्रॉब्लेम. एक्सपोर्ट इज एक्सपोर्ट. मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. ओके, सो अजून काही कोणाचे क्वेश्चन्स असतील तर आपण चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता. अजूनही आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. तर आपण चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाईप करा आणि कुठली आपण ते क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करणार आहोत. ओके, मिल्क प्रोडक्टला कशा पद्धतीने डिमांड आहे? आहे. दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. दुधाची पावडर जास्त एक्सपोर्ट होते. त्याचे काही कोटा सिस्टम असतात. त्याच्यानंतर चीज, बटर, व्हेज वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे ते सुद्धा होतात आणि खाद्यपदार्थ पण एक्सपोर्ट होतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत किंवा नवीन येणारे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी काय काय संधी आहेत करंट या फील्ड? इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये तुम्ही जर का या कोर्सच्या बरोबरीनं डिप्लोमा केला, पुणे युनिव्हर्सिटीचे डिप्लोमा असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिपिंग कंपनीमध्ये पण तुम्हाला जॉब मिळू शकतो. क्लिअरिंग एजंटकडे पण जॉब मिळू शकतो. सायमल्टेनियसली तुम्ही जर का बँकेची परीक्षा पास झाला असेल तर त्या बँकेच्या मध्ये सुद्धा फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट सेपरेट असतं. तिथे माणसांची खूप कमतरता आहे. तर स्वतःचा बिझनेस चालू करणं, कन्सल्टन्सी ऍक्टिव्हिटी चालू करणं, फ्रेट फॉरवर्डिंगच्या ऍक्टिव्हिटी चालू करणं, नाशिकला ज्या शिपिंग कंपन्यांचे ऑफिसेस नाही आहेत त्यांना तुम्ही जर का बिझनेस मिळवून देणार असाल फ्रेटचा किंवा ह्याचा तर तुम्हाला इथे कंपनी टाकून पण ते लोक देतात. यू बिकम ए मॅनेजर ओव्हर देअर. हॅलो, हा बोला भूषण. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की या
इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करता जागा वगैरेला काही लागते का? नाही सर, आता तरी नाही. ट्रेडिंग करण्यासाठी जागेची गरज नाहीये. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून काही वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट करणार असाल तर तुम्हाला तुमच्या फॅक्टरीची जागा असते. पण ट्रेडिंग करणार असाल तर काही गरज नाही, घरातनं करू शकता. ओके. आणि काही स्वतःची अशी कन्सल्टन्सी ओपन करू शकतो आपण इम्पोर्ट एक्सपोर्टची? करू शकता ना, नक्कीच. ओके ओके सर. ओके. सो अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर आपले लास्ट बॅचचे जे पार्टिसिपंट आहेत त्यांचा जो काही फीडबॅक आहे ज्यांनी आपला हा कोर्स अटेंड केलेला आहे तो क्विकली मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतो. सर्वांना नमस्कार. मी गणेश जोशी. मी पुण्यामध्ये स्वतःचा प्रॅक्टिस आहे, कंपनी सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, LLP किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचं रजिस्ट्रेशनचं काम मी करत असतो. मी रिसेंटलीच उद्योगवर्धिनीचा हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स कम्प्लीट केलाय. तर या कोर्सबद्दल मला खरोखर मनापासून असं काही गोष्टी सांगायच्या वाटतात. त्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कोर्स आहे हा प्रॉपरली डिझाईन केलाय सरांनी. म्हणजे या 15 दिवसांमध्ये आज तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल काहीही नॉलेज जर नसेल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं इनडेप्थ नॉलेज या कोर्समध्ये 100% मिळणार. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या परमिशन्स, गव्हर्नमेंटचे परमिशन्स, लायसन्सेस आणि त्याबद्दल त्याच्यामध्ये मिळणाऱ्या सबसिडीज आणि जे काही लागणारे कंप्लायन्सेस वगैरे आहेत याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये निश्चित मिळेल. कुलकर्णी सरांविषयी खरोखर असं सांगायचं वाटेल की सरांचा स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तो शेअर करतात. आणि उद्योगवर्धिनीच्या या कोर्सबद्दल मी नक्की एवढं सांगू शकेल की कुठल्याही प्रकारचा हातचा राखून त्यांनी असा हा कोर्स डिझाईन केला नाहीये किंवा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इनडेप्थ मध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा गायडन्स तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल या कोर्सच्या संदर्भात. आणि 15 दिवसांचा हा कोर्स जो आहे त्यासाठी असणारी फीस देखील मी सांगेल की निश्चितप्रमाणे ही खूप कमी आहे आणि याचा फायदा तुम्हाला निश्चित होऊ शकेल. थँक्यू गणेश. येस. सो असे अनेक रिव्ह्यूज आणि फीडबॅक्स चे व्हिडिओज किंवा टेस्टिमोनियल व्हिडिओज आपण आमच्या वेबसाईटवर बघू शकता. तर अजूनही जर काही क्वेश्चन्स असतील कोणाचे तर आपण काही 1-2 क्वेश्चन्स आहेत तर तेवढे आपण कव्हर करूया. आणि हाऊ टू प्रोक्यूर अ प्रोडक्ट असा एक क्वेश्चन्स आहे. हाऊ टू प्रोक्यूर प्रोडक्ट. सर आपल्याला आपण कृपया आपला क्वेश्चन जो आहे तो इलॅबोरेट करू शकता का? शुभम सरांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला कुठली वस्तू परचेस करायची आहे, प्रोक्युअर करायची म्हणजे काय? तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन ती वस्तू परचेस करायची आहे, त्याची क्वालिटी चेक करायची आहे, त्याचं पॅकिंग, त्याचं शेल्फ लाईफ काय आहे, हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही ती वस्तू परचेस करा. मग बल्कमध्ये परचेस करत असताना काय डिस्काउंट मिळतोय, प्राइसमध्ये कसा व्हेरिएशन, तुम्ही निगोशिएशन कसं करू शकता, ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. ओके. हॅलो. हां बोला. नमस्कार सर. सर आता मी फ्रेश एक्सपोर्टच्या लाईनमध्ये म्हणजे मला एक्सपोर्ट स्टार्ट करायचा आता. तर ऑनियन आणि पोटॅटो हे गल्फला मला स्टार्ट करायचं आहे एक्सपोर्ट. तर तुम्ही काय आयडिया देऊ शकता की नाशिकला आपण ऑनियन वगैरे आणि पोटॅटो इकडून परचेस करायचे आणि कसं परचेस करायचे, पॅकिंग वगैरे कसं होईल, काय ते हायर करावं लागतील मॅन्स का ते करून देतील आपल्याला? तुम्ही कुठे असता ते सांगा आधी. तर नाशिकलाच आहे. राहायला नाशिकला आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं लासलगावला किंवा उमराण्याला जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारचा कांदा पाहिजे, किती साईजचा कांदा पाहिजे, तो कांदा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं परचेस करू शकता. शेतकरी लोक तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कांदा ग्रेडेशन करून पण देतील आणि त्याचं पॅकिंग पण करून देतील आणि कस्टम क्लिअरन्स सुद्धा नाशिकच्या नाशिकला ओझरलाच होईल. ओके. थँक्यू. सो आय थिंक आपण मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स आहेत ते सर आपण कव्हर केलेले आहेत. ऑलमोस्ट आपण प्रत्येक क्वेश्चन जो कव्हर केला.
सो मी सांगितल्याप्रमाणे आपला जो 15 डेजचा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे, ज्यांना कोर्स जॉईन करायचा असेल तर चॅटबॉक्समध्ये लिंक मी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्या लिंकच्या माध्यमातून आपण कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकता. तर ज्यांनी आजचा वेबिनार लेट जॉईन केलं तर आपल्या वेबसाईटवर या वेबिनारची रेकॉर्डिंग आपल्याला अवेलेबल असेल. तर इन केस जरा काही पार्ट तुमचा मिस झालेला असेल तर उद्या आपल्या वेबसाईटवर पुन्हा एकदा रेकॉर्डिंग अपलोड झालेली असेल आणि तिथे पुन्हा एकदा तुम्ही हे जे वेबिनार आपल्याला झालेलं आहे ते पुन्हा एकदा बघू शकता. So thank you so much all for joining with this webinar. Thank you Kulkarni sir for such a wonderful guidance. Have a good night to all. Thank you. Thank you. Good night, everybody.